नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। मी आज सकाळी नाश्त्यासाठी पोहे तयार करत आहे। तर इथे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, थोडीशी हळद टाकून घेतली आणि इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकून घेतलं। जिरं तडतडलं की त्यानंतर मी मिरची टाकून घेतली, कढीपत्ता टाकून घेते आणि कांदा टाकून घेतला चिरलेला आणि छान असं परतून घ्यायचं आहे। बघा, चांगलं परतून घेतलं की त्यानंतर मी वटाणे टाकणार आहे, ओले वटाणे। ओले वटाण्याचं मी पोहे तयार करत आहे, शेंगदाणे टाकत नाही। तर ओले वटाणे टाकून घेतले आणि चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे छानपैकी परतून घेतले, वटाणे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि इथे धुतलेले पोहे मी कढईमध्ये टाकून घेतले। अर्धा लिंबू पिळून घेतलं, इथे अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे आणि एकसारखे पोहे करून घ्यायचे। भरपूर कोथिंबीर टाकून घेतली आणि एकसारखं करून घ्यायचे आहे आणि 5 मिनिट झाकण ठेवायचं आहे, चांगली वाफ काढून घ्यायची आहे। तर इथे मी झाकण ठेवते। तर इथे बघा, आपले छान पोहे तयार झालेले आहेत। साधे सिंपल रेसिपी आहे, तर नाश्त्यासाठी मी बनवलेलं आहे। तर इथे मी डिश तयार करते। ते डिशमध्ये पोहे काढून घेतले, लिंबू आणि कोथिंबीर पण टाकून घेतली। तर बघा, छानपैकी पोहे तयार झालेले आहेत आणि त्यानंतर मी इथे घेतले आहे पालकची भाजी तयार करायला घेतली आहे। पालक छान चिरून घेतलेली आहे। इथे कढईमध्ये बघा, त्यामध्ये मी भिजवून टाकलेली मुगाची डाळ अगोदर कढईमध्ये फोडणी दिली। कांदा लसूण टाकून घेतलं, जिरं टाकून घेतलं, थोडं लाल तिखट आणि हळद टाकून घेतली। ही पालकाची मी आमटी तयार करत आहे, त्यासाठी तिखट टाकून घेतलेलं आहे। बघा, एकसारखं करून घेतलं, छान मऊ होईपर्यंत पालक हलवून घ्यायचं आहे। इथे छानपैकी पालक आपला मऊ झालेला आहे आणि अर्धा चमचा मी मीठ टाकून घेतलं, एकसारखं हलवून घेतलं आणि बघा, आपलं पालक मऊ झालेलं आहे। आता इथे मी गरम पाणी केलेलं आहे, तर इथे मी ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेणार आहे आमटीसाठी। तर गावठी आपला पालक आहे, त्याच्यामुळं छान असं मऊ झालेलं आहे आमटीसारखं। इथे पाणी टाकून घेतलं आणि छानपैकी 10 मिनिट शिजून द्यायचं आहे। इथे छान आपली पालकाची भाजी बघा तयार झालेली आहे। आमटी अगदी छान फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता, एकसारखी झालेली आहे, खूप छान झालेली आहे आणि गावठी पालक चवीला सुद्धा छान लागतो। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आमटी भाकरीसोबत खायला, तर इथे मी नाचणीच्या भाकरीसुद्धा करायला घेतलेल्या आहेत। इथे नाचणीचं पीठ मळून घेतलेलं आहे। तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। तर इथे मी नाचणीचं पीठ मळून घेतला आणि भाकरी तव्यावर टाकले, एक थापत आहे। इथे बघा, गोल गरगरीत अशी भाकरी नाचणीची मी टाकून घेते। छान आपली भाकरी परतून घेऊया आणि इकडे तव्यावरची भाकर उलथवून घ्यायची आहे उलथण्याने। तर इथे छान आपली भाकरी बघा फुगत आहे। तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।